नमो बुद्धाय. जय भीम. 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन. मित्रांनो, महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अल्पशः माहिती प्रश्नावली स्वरूपातून. प्रश्न क्रमांक 1. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले हे सर्वात अगोदर कोणाला कळले? आणि याचे उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण म्हणजे निधन दिल्लीतील 26 अलीपूर रोड येथील निवासस्थानी 6 डिसेंबर 1956 रोजी झाले आणि ही बातमी सर्वप्रथम त्यांच्या पत्नी डॉक्टर सविता आंबेडकर म्हणजेच माईसाहेब यांनाच कळली. तरी पण त्यांनी त्यांचा नोकर सुदामा गंगावणे यांना पाठवून डॉक्टर बाबासाहेब यांना झोपेतून उठवण्यासाठी पाठवले होते, परंतु झोपेतच मध्यरात्री बाबासाहेबांनी अखेरचा श्वास घेतला असे कळल्याने त्यानंतर ती बातमी देशभरात पसरली. कारण माईसाहेब ह्या बाबासाहेब यांच्या सोबतच होत्या आणि त्यांनीच ही दुःखद वार्ता जगाला कळवली आणि सकाळी 6 डिसेंबरला ही बातमी सर्वत्र पसरली आणि देशभरातून लाखो अनुयायी मुंबईतील चैत्यभूमीवर जमले. प्रश्न क्रमांक 2. बाबासाहेब यांची अंतिम प्रेतयात्रा दिल्ली विमानतळाकडे कोणत्या मार्गाने नेण्यात आली? आणि याचे उत्तर आहे बाबासाहेबांची अंतिम प्रेतयात्रा एका मोठ्या ट्रकमध्ये व्यासपीठ तयार करून त्यावर बाबासाहेबांचे शव ठेवण्यात आले आणि त्यांच्या प्रेतयात्रेला त्यांच्या निवासस्थानापासून काश्मीर दरवाजा, चांदनी चौक, नई सराई, चौरी बाजार, हौज खास, अजमेरी दरवाजा, कैनाट प्लेस, करझन रस्ता, इंडिया गेट, शहाजान रस्ता, पृथ्वीराज रस्ता या भागातून सफदरजंग विमानतळाकडे नेण्यात आली. ही प्रेतयात्रा विमानतळाकडे येण्यास संपूर्ण 5 तास लागले, तेव्हा रात्रीचे 9 वाजले होते. प्रश्न क्रमांक 3. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पार्थिव देहासोबत विमानामध्ये कोण कोण दिल्लीवरून मुंबईला आले? आणि याचे उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पार्थिव देहासोबत शंकरानंद शास्त्री, भिक्खू भदंत आनंद कौसल्यायन, माईसाहेब आंबेडकर, नानकचंद रत्तू, पुनरचंद, टी.बी. भोसले, शंकरलाल शास्त्री इत्यादी मंडळी बाबासाहेबांच्या देहासोबत विमानामध्ये दिल्लीवरून मुंबईला आले. प्रश्न क्रमांक 4. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पार्थिव देह अंतिम दर्शनासाठी कोठे ठेवण्यात आला? आणि याचे उत्तर आहे बाबासाहेबांचा पार्थिव देह श्री भाऊराव गायकवाड व शंकरानंद शास्त्री यांनी सुचविल्यानुसार राजागृहाच्या पोर्चवर ठेवण्यात गेला, ज्यामुळे एवढ्या अफाट जनसमुदायाला नीटपणे त्यांचे दर्शन घेता येईल. राजागृहाच्या पोर्चवर शुक्रवारच्या सकाळी उच्चासनावर पश्चिमेस पाय व पूर्वेस डोके करून बाबासाहेबांचा पार्थिव देह लोकादर्शनासाठी ठेवण्यात आला. बाबासाहेबांच्या डोक्याच्या मागे तथागत भगवान बुद्धांची मूर्ती ठेवली होती. प्रश्न क्रमांक 5. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पार्थिव देहाला चिताग्नी कोणी व किती वाजता कोणत्या तारखेला दिली? आणि याचे उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पार्थिवावर 7 डिसेंबर 1956 रोजी मुंबईतील चैत्यभूमीवर बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले, ज्याचे नेतृत्व आनंद कौसल्यायन यांच्या मार्गदर्शनाखाली बौद्ध भिक्षूंनी केले आणि त्यांच्या पुत्र यशवंतराव आंबेडकर यांच्या हस्ते चितेस 7:30 वाजता अग्नी देण्यात आला. त्यावेळी सुमारे 5 लाख लोक उपस्थित होते. त्यावेळी संपूर्ण जनसमुदाय दुःखसागरात बुडून गेला होता. दलितांचे कैवारी, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम. ज्ञानाच्या अथांग सागरास त्रिवार अभिवादन. जय भीम. जय बुद्धाय.